विरोधकांनी कितीही देव पाण्यात ठेवले तरी निर्णय आमच्याच बाजूने लागणार असा दावा शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलेला आहे। आमदार अपात्रतेचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि त्यापूर्वी आमदारांनी विरोधकांवर निशाणा लावलाय। निकाल आमच्याच बाजूने लागणार आणि जल्लोष आम्हीच करणार असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्याशीच बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी अभिजित देशमुख यांनी। आपल्यासोबत आत्ता शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक आमदार विश्वनाथ भोईर आहेत। दादा, काय सांगाल? आज निर्णय अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे, काय धाकधूक होते काय? हो, आज अपात्रतेचा निर्णय आहे। धाकधूक वगैरे काय नाही, आम्हाला आमचा पूर्ण ठाम विश्वास आहे। आणि हे बघा, आम्ही हिंदुत्वाच्या नावावरती उठाव करून माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर गेलो होतो, तेव्हा आम्हालासुद्धा माहीत नव्हतं आमचं भविष्य काय। त्यामुळे आम्हाला माहीत आहे एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही तेव्हा पण गेलेलो आणि आता पण ठाम आहेत। तर निकालानंतर कल्याणामध्ये जल्लोष? हो, निकाल लागल्यानंतर संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा जल्लोष होणार। कारण जर समोरचे लोक जर एवढे देव पाण्यात ठेवून आज जल्लोष म्हणून बोंबलत आहेत, तर आम्ही पण त्यांना दाखवणार। आम्ही तर तयारीच करून ठेवलेली, कारण आम्हाला माहिती आहे निर्णय आमच्या बाजूनेच लागणार आहे, आम्ही काही चुकीचं केलेलं नाही। त्यामुळे संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा जल्लोष होणार। एकंदरीतच आमदार विश्वनाथ भोईर यांनी निर्णय आमच्याच बाजूने लागणार असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे। त्याचप्रमाणे निकालानंतर कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करणार असं देखील सांगितलं। अभिजित देशमुख, साम TV, कल्याण।